नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आजीही आता लीलाच्या घरी येऊन राहिलेल्या आहेत. पण कालिंदीला मात्र हे पटत नाही. कालिंदी म्हणते कधी जाणार आहेत ह्या, कारण एकतर लीलाला त्यांच्या घरात पाठवून मला श्रीमंत व्हायचं आहे, पण आता या आजीच जर इथे येऊन राहिले तर कसं करायचं, हा प्रश्न कालिंदीला पडलेला असतो. इकडे मात्र किशोर त्याचबरोबर विराज आणि प्रमोद यांनी त्यांच्या बायकांना सांगितलेलं असतं की तुम्ही जाऊन आजीला घेऊन यायचं. आता लीला आल्याशिवाय आजी येणार नाही, त्यामुळं लीलाला पण आणावं लागणार. यासाठी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी पण लीलाच्या घरी यायला निघालेले असतात. त्यानंतर हे तिघंजण एजंटच्या रूममध्ये येतात आणि एजंटना म्हणतात की मी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिघींनाही जायला सांगितलेलं आहे. एजे मात्र इकडे अंतराच्या फोटोसोबत बोलत असतात. त्यांचं सुरुवातीला लक्ष नसतं. तेव्हा तिघं हे सांगतात की बाबा काही करून आजी घरी आली पाहिजे आणि जोपर्यंत लीला घरी येत नाही तोपर्यंत आजी घरी येणार नाही, त्यामुळं काही करून आपल्याला हे करावंच लागणार आहे, लीलाला घरी आणावंच लागणार आहे. तेव्हा एजे म्हणतात कसं आहे, माझी आई हट्टी आहे ना, तिच्यापेक्षा 10 हट्टी मी आहे. मान्य मला आईने अट काय ठेवलेली आहे ते. तेव्हा किशोर म्हणतो पण बाबा आजीचं आपल्याला ऐकायलाच पाहिजे ना. तेव्हा एजे पुन्हा म्हणतात की हो. मग हे तिघंजण सांगतात की ह्या तिघी त्यांच्या घरी आणायला गेलेल्या आहेत. एजंटना ही गोष्ट कळते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एजे आजीशी बोलत असतात. आजीला म्हणतात की तुझा देवावरती विश्वास आहे ना, मग सगळं होईल व्यवस्थित, पण त्या फसव्या मुलीला तू पाठीशी नको ना घालू. इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता ह्या तिघीजणी लीलाच्या घराच्या बाहेर पोचलेल्या आहेत आणि खिडकीतून कालिंदीचं लक्ष जातं. तिच्या लक्षात येतं गाडी वाजलेली असते म्हणून. ती खिडकीतून पाहते तर तिला दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी दिसतात. कालिंदी उठते आणि लगेच दरवाजा बंद करते आणि जोरात नाचू लागते. तिला आठवतं लीलाला ढकललेलं असतं, या सगळ्यांना घराच्या बाहेर काढलेलं असतं. तेव्हा कालिंदी म्हणालेली असते एक दिवस तुम्ही नाक घासत माझ्या दारात याल आणि लीलाला मानाने घेऊन जाल, तेव्हा मी बघेल काय करायचं आहे ते. आणि आता खरंच एवढ्या लवकर तो दिवस येईल असं इकडे कालिंदीला वाटलं नव्हतं, कारण सकाळीच ह्या सगळ्यांनी लीलाला चुकीची वागणूक दिलेली होती आणि आत्ता ह्या सगळ्याजणी माझ्या दारात आलेल्या आहेत. त्यामुळं कालिंदीला एक भलताच आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदी दरवाजा लावून नाचत असते. रेवू तिथे येते. अगाई काय झाले, कोण दरवाजा वाजवते. रेवू म्हणते मी पाहते. तेव्हा कालिंदी म्हणते काही गरज नाही आहे. त्याचबरोबर कालिंदीने सोप्यावरती पण सगळं सामान ठेवलेलं असतं आणि खूप वेळानंतर मग कालिंदी दरवाजा उघडते. त्यांना म्हणते कशाला आला तुम्ही इथं, निघा चला, एवढ्या उशीर आमच्या घरी यायची गरज नाही. पुन्हा ती रूममध्ये येते आणि नाचू लागते. तिला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता घरातील सगळ्यांना कळतं आणि मग इकडे कालिंदी दरवाजा उघडते. कालिंदी एक शब्द सोडत नाही की अपमान त्यांचा करायचा सोडत नाही. मग त्यांना आत घेते आणि म्हणते कसं आहे, आमच्याकडे पाहुण्यांना आम्ही मानच देतो आणि बसा, मी आले आजींना बोलवून, तुम्ही बोलून घ्या, असं सांगत ती आत जाते. पण तिथं सोप्यावरती कुठेच तिने जागा ठेवलेली नसते. सरस्वती म्हणते कुठं बसायचं. दुर्गा म्हणते शांत हो जरा. आजी येतात आणि म्हणतात माझ्या सुना आल्या, खरंच गुणी आहेत गं माझ्या सुना. बरं लीला चल घे बॅग भरायला, जायचं आहे आपल्याला आणि आपल्याला आता जायचं आहे आपल्या घरी, चल लवकर तू. लीलाला पण खूप आनंद झालेला असतो. खरं तर लग्न झालेलं आहे, लग्नाच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या बाबांच्या घरी येऊन राहतोय, या गोष्टीचं टेन्शन बाबांना किती आलं असेल याचं तिला वाईट वाटत असतं. आणि आता तीच गोष्ट घडत असते. आजी लीलाला बॅग भरायला सांगतात, पण कालिंदी पुन्हा समोर येते आणि म्हणते आजी कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी लीला आज तुमच्याबरोबर येणार नाही. एजंटनी लीलाला बाहेर काढलेलं आहे. आता ह्या तुमच्या तिघी सुना घ्यायला आलेल्या आहेत, कारण तुम्ही घरी येत नाही म्हणून त्या लीलाला घेत आहे, तुमची अट मान्य करत आहेत. पण आता आम्ही तिथं नाही आहे, पुन्हा एजंटनी माझ्या लीलाला घराबाहेर काढलं तर मग काय करायचं, कोण जबाबदारी घेणार. आजी म्हणते की मी आहे ना जबाबदारी घ्यायला. पण दुर्गाला पण लगेच आजी सांगतात की जा आदिरामला माझा निरोप दे, जोपर्यंत आदिराम इथं येत नाही तोपर्यंत मी आणि लीला घरी येणार नाही, असा आजीने निरोप दिलेला आहे. कालिंदीने तर तिची अट घातलेली आहे. त्यानंतर कालिंदीला आजी विचारतात की का असं केलं तुम्ही कालिंदीताई, त्या तर न्यायला आल्या होत्या ना आम्हाला, मग का नाही पाठवलं. तर इकडे कालिंदी म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, सकाळी जे घडलेलं होतं ते तुम्ही पाहिले आणि आता पुन्हा जर तेच घडणार असेल तर काय करायचं, कारण मला माझ्या मुलीची काळजी करणं भाग आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत जे घडलंय ते पुन्हा घडायला नको आहे असं मला वाटतंय, म्हणून मी हे केलं. आजी म्हणतात की मी आहे ना तिच्या पाठीशी, आता तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. त्यावरती कालिंदी म्हणते हो बरोबर आहे, तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही, परंतु तुम्ही जबाबदारी घेता हेही मला मान्य आहे, पण एजी उद्या काय वागतील.
त्यामुळं मला आता माझ्या लीलाच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. हे जे स्वतः आले तर मी लीलाला पाठवेल.